झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनानं बेकायदा विद्युत मीटर कनेक्शनचा रेकॉर्ड नष्ट केल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे। मुंबई शहरात विद्युत बेकायदा मीटर कनेक्शनच्या माहिती अधिकारातील वाढत्या अर्जांमुळे बेस्ट प्रशासनानं 2003 सालापूर्वीचे रेकॉर्ड रद्दीतून नष्ट केल्याचं परिपत्रक अँटी करप्शन ब्युरोला दिलंय। या परिपत्रकामुळे बेस्टनं माहिती अधिकार आणि रेकॉर्ड ऍक्ट 2005 कायद्याचं उल्लंघन केल्याचंही स्पष्ट होतंय। मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाचं हे परिपत्रक निरखून पहा। बेस्टनं या परिपत्रकात स्पष्ट म्हटलंय की माहिती अधिकारात बेस्टकडे बेकायदा विद्युत मीटर कनेक्शनच्या वाढत्या अर्जामुळे वाद निर्माण झालाय। त्यामुळे बेस्ट प्रशासनानं 2003 सालापूर्वीचे रेकॉर्ड रद्दीतून नष्ट केल्याचं परिपत्रक अँटी करप्शन ब्युरोला दिलंय। या परिपत्रकामुळे बेस्टनं माहिती अधिकार 2003च्या अगोदरचे जेवढेही कागदपत्र होते बीएसटीकडे मीटर कनेक्शनचे, त्यांनी सगळे ते कागदपत्र भंगारमध्ये टाकलेले आहेत। 2005चा रेकॉर्ड्स ॲक्ट आहे, ज्यामध्ये कोणताही तुम्हाला एकही डॉक्युमेंट जर का गव्हर्नमेंटचा डिस्ट्रॉय करायचा असेल तर एक खूप मोठा प्रोसिजर फॉलो करावा लागतो। तेही मी व्हेरीफाय केलं RTIमध्ये की त्यांनी असं प्रोसिजर फॉलो केला आहे का, आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की असा कोणताही प्रोसिजर फॉलो केला नाही आहे। बेस्टच्या अधिकाऱ्यांनी या माहिती अधिकार आणि रेकॉर्ड ऍक्ट 2005 कायद्याच्या उल्लंघनाबाबत बोलण्यास नकार दिलाय। मात्र बेस्ट कमिटी चेअरमननी याची चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलंय। आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत, जनतेला कसं आपल्याला चांगल्या फॅसिलिटीज देता येतील ह्या विचाराने चालायला पाहिजे। तर असे जर का प्रकार होत गेले तर BSTचं कुठेतरी खच्चीकरण होत जाईल आणि अधिकारी वर्ग पाहिजे त्या पद्धतीने BSTला वळवेल। तर ह्या प्रकरणामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अशा चुकीच्या स्टेप घेतलेल्या आहेत त्यांची मी सखोल चौकशी करायला लावणार आणि जी योग्य कायदेशीर कारवाई करता येईल त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करायला लावणार। बेकायदा विद्युत मीटर कनेक्शनचे रेकॉर्ड नष्ट केल्याचं बेस्टनं मान्य केलंय। मात्र बेस्टच्या अधिकाऱ्यांची चोरी उघड झाली असली तरी अद्याप कारवाई झाली नाही। या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे। हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।